बेरजेची असेल आणि दुसरी वजाबाकीची, यांचा गुणाकार करायचा. किंवा आधी समान चिन्हांचे पाहूया. ठीक आहे, समान चिन्ह जर दोन्ही बेरजेत असेल तर उत्तर सुद्धा बेरजेत असतं. बघा, एक संख्या बेरजेची आहे, दुसरी सुद्धा अधिकची आहे, प्लसची आहे, म्हणजे +2 गुणवले +3 काय येणार उत्तर? +6 बेत्रिक 6. अशा पद्धतीने इथं सुद्धा उत्तर आलं अधिकचं. ते सगळ्यांना माहितीये, पहिलीपासून तुम्ही आतापर्यंत करत आलेले आहेत. पण आता पहा, वजा गुणवले वजा याचं उत्तर अधिक येतं. ठीक आहे, गुणाकार चिन्हांचे नियम. ठीक आहे, गुणाकारातली चिन्हांचे नियम आपण इथं पाहिलं. डायरेक्टच लिहूयात आपण, कारण की हे नियम माहिती असल्याशिवाय तुम्हाला हेच काय याच्यासारखे आणखीन उदाहरण जर आले तर सोडवता आले पाहिजेत आणि त्याचं उत्तर अचूक आलं पाहिजे. पहा, तर दोन्ही संख्या म्हणजे समान चिन्ह असेल आणि आपण गुणाकार करत आहोत, गुणत आहोत. ठीक आहे, गुणाकार करत आहोत, गुणत आहोत, मल्टिप्लिकेशन करत आहोत, मग काय येणार? जे गुणाकार तर आहे तसा करायचा आहे, पण येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? बेरजेचं द्यायचं का वजाबाकीचं? आता समान चिन्ह दोन्ही बेरजेचे असली तर येणाऱ्या उत्तराला बेरजेचं चिन्ह येणार. पण दोन्हीकडे दोन्ही संख्या आहेत आणि त्या दोन्ही संख्येला वजाबाकीचं चिन्ह आहे. ठीक आहे, कशाचं? सबट्रॅक्शनचं, वजाबाकीचं, उणेचं चिन्ह आहे, म्हणजेच ऋण चिन्ह आहे, निगेटिव्ह साईन आहे. मग त्यावेळेस उत्तर जे आहे ते बेरजेतच येणार. कळलं? वजा वजा असेल किंवा अधिक अधिक असेल, येणारं उत्तर बेरजेत येणार. आणि विरुद्ध चिन्ह असेल म्हणजे एक अधिक आहे दुसरं वजा आहे, तर येणारं उत्तर वजाच असणार. ठीक आहे, एक वजा आहे दुसरं अधिक आहे, येणारं उत्तर वजाच असणार. अतिशय सोपा नियम. समान चिन्ह असेल तर येणारं उत्तर बेरजेत येणार, विरुद्ध चिन्ह असतील गुणाकार केला तर येणारं उत्तर वजाबाकीत येणार. एवढी आधी कन्सेप्ट सर्वांना समजली का? बोला, समजली का? लक्षात आलं सर्वांना? चला, समजलं का यशश्री? हॅलो मॅम. समजलं? हो मॅम. स्क्रीन व्यवस्थित दिसते का सांगा? हो मॅम. दिसते ना? ठीक आहे. आता बघा, आता आणखीन एक खास नियम आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता तेच नियम आपण घेणार आहोत आणि त्याच नियमाचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करायचंय, पण स्टेप बाय स्टेप. आणि अशा पद्धतीचं कुठलंही उदाहरण तुम्हाला विचारू द्या, तुम्हाला 100% याचं उत्तर मिळणार आहे. पहा, +1 गुणवले +1, +1 गुणवले वजा केलं तर उत्तर काय येणार? 1 मॅम. अधिक 1. करेक्ट, 1 म्हणजेच अधिक 1. आता 1 नुसता लिहिला की या 1 ला छेद 1 असतो, अधिकचं चिन्ह असतं, इथं डेसिमल पॉईंट असतो, याचा पॉवर 1 असतो. तर एवढ्या साऱ्या गोष्टी याच्या मागे दडलेल्या असतात. अदृश्य म्हटला तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग इथं अधिक 1 लिहिते मी, कारण की आपण आता साईनच पाहणार आहोत, कारण की याच्यामध्ये आपल्याला जे चिन्ह आहे तेच इम्पॉर्टंट आहे. म्हणून इथं वजा गुणवले +1, +1 गुणवले +1 बरोबर अधिक 1 आला. आता मला सांग यशश्री, या ठिकाणी +1 आपण किती वेळा घेतलेला आहे? 2 वेळा घेतले. करेक्ट, 2 वेळा घेतलंय. बघा, हा 1 आणि हा 1, म्हणजे जी संख्या आहे आपण ती समवेळा घेतली. राईट? हो. आणि गुणाकार आपण फक्त 1 वेळा केलाय, म्हणजेच विषम वेळा केला आहे. 1 म्हणजे काय? विषम वेळा केलाय. मग आता या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल पहा, +1 गुणवले +1 गुणवले +1. आता याचं उत्तर द्या बरं, बघूयात कोण देतंय. चॅट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. मॅम सांगू? बोला बोला, तुमचंच माईक ऑन आहे. अधिक 1. विचार करा, विचार करून उत्तर द्या. बघा, मी काय सांगितलं? +1 गुणवले +1 गुणवले +1, याचं उत्तर काय येईल? ठीक आहे. ओके श्रेयस, ठीक आहे. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. मी हा चार्ट तुम्हाला त्याच्यासाठी तर साईडलाच लिहून ठेवलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी +1 असं उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे. का बरं? आता इथं पहा बाळांनो, +1 गुणवले +1 इथपर्यंत उत्तर काय आलं होतं? अधिक 1. मग परत आणखीन तुम्ही गुणलात ना +1 न, मग आता विरुद्ध चिन्ह झाली की नाही? हो. मग विरुद्ध चिन्ह असल्यानंतर येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह येत असतं? वजाचं. वजाचं, म्हणून इथं +1 आलं. लक्षात आलं का आता? हो. लक्ष द्या, +1 गुणवले +1 म्हणजे इथपर्यंत उत्तर अधिक 1 आलं आणि अधिक 1 +1 उत्तर येणार +1. समजलं सर्वांना? हो मॅम. फक्त नियम पाहायचे, नियम डोळ्यासमोर ठेवायचे. आणि मी तुमच्या समोर खास नियम साईडला लिहिलेलेच.
कारण की हे नियम कुठलाही प्रश्न असू द्या, मग पदावलीचा असू देत किंवा या दुसऱ्या पाठातील असू देत, कुठलाही असू देत, तुम्हाला याच नियमावर आधारित प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे. पहा, नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वजा 1 गुणवले वजा 1. या ठिकाणी आपण समवेळा संख्या घेतली आणि विषम वेळा गुणाकार केला, म्हणजे 1 वेळा गुणाकार केला तर उत्तर किती आलं? अधिक 1. आता दुसरं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये वजा 1 गुणवले वजा 1 गुणवले वजा 1, म्हणजे संख्या या ठिकाणी आपण कशी घेतली, समवेळा की विषम वेळा? विषम वेळा आणि गुणाकार समवेळा केला. अगदी बरोबर. आपण संख्या जी आहे ती विषम वेळा घेतली, 3 वेळा म्हणजे विषम वेळा घेतली, आणि जो गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते तुम्हाला 2 वेळाच दिसतंय, म्हणजे समवेळा. तर उत्तर आपलं आलं वजा 1 मध्ये. ठीक आहे. यावरून आपण काय निष्कर्ष काढला? आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट पॉइंट कडे जायचंय की जर आपण संख्या समवेळा घेतोय, तर येणारं उत्तर अधिक 1 येतं. बघा, संख्या समवेळा 1 वेळा गुणाकार म्हणजेच विषम वेळा गुणाकार, अधिक 1 उत्तर. संख्या विषम वेळा गुणाकार समवेळा, येणारं उत्तर वजा 1. एवढं सगळ्यांना कळलं का? बघा, हो. सर्वांना एवढं समजलं का? हो मॅम. म्हणजे 1 वेळा गुणाकार केला तर उत्तर येतं अधिक 1, आणि 2 वेळा गुणाकार केला तर उत्तर येतं वजा 1. वजा 1. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की गुणाकाराची जी क्रिया आहे, गुणाकार आपण विषम वेळा केला की उत्तर काय येतं बाळा? विषम वेळा केल्यावर अधिक मध्ये उत्तर येतं. अगदी बरोबर. आणि तेव्हा संख्या कशी असते? समवेळा. संख्या आपण समवेळा घेतो की नाही? बघा, फर्स्ट एक्झाम्पल तसंच आहे. तेव्हा संख्या समवेळा येते आणि उत्तर अधिक 1 येतं. ठीक आहे. एवढं क्लिअर सगळ्यांना? हो. फर्स्ट लाईन समजली सगळ्यांना? येस ऑर नो? येस मॅम. गुणाकार विषम वेळा केला आणि संख्या किती वेळा लिहिली? समवेळा. संख्या किती वेळा लिहिली? समवेळा लिहिली की नाही? बघा, 1 आणि 2 म्हणजे समवेळा. हे समजते का रे? हो. संख्या किती वेळा लिहिली असं डायरेक्टली तुम्हाला टाकते मी. संख्या किती वेळा लिहिली? किती वेळा? समवेळा. समवेळा. छान चार्ट बनवून देते, म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि गुणाकार किती वेळा केला या ठिकाणी? गुणाकार विषम वेळा. करेक्ट. किती वेळा? तर विषम वेळा केलाय आपण. मला येणारं उत्तर कशामध्ये आलं? अधिक मध्ये. करेक्ट, अधिक मध्ये आलं, बेरजेत आलं. आणि आता गुणाकार आपण समवेळा करूयात. तर संख्या कशा येणार आहेत? विषम वेळा. आणि उत्तर कशामध्ये येणार मग? उत्तर वजामध्ये. वजामध्ये. हा चार्ट सगळ्यांना कळला का कसा केलाय मी? हो. येस ऑर नो? येस. बघा, परत एकदा तुम्हाला उदाहरण पहिलं व्यवस्थित सांगते, समजून घ्या. महत्वाचा प्रश्न आहे. परत एकदा मी तुम्हाला इथं वर दाखवते. पहा, वजा 1 गुणवले वजा 1. संख्या आपण 2 वेळा लिहिली आणि 2 म्हणजे समवेळा. संख्या समवेळा लिहिली, गुणाकार एकदाच केला म्हणजेच विषम वेळा केला, तर येणारं उत्तर अधिक मध्ये येईल. अधिक मध्ये येणार. बघा, इथं वजा गुणवले वजा, उत्तर अधिक मध्ये येणार. आणि संख्या या ठिकाणी आपण विषम वेळा घेऊयात. वजा 1 गुणवले वजा 1 गुणवले वजा 1, तर येणारे उत्तर कशामध्ये येणार? वजा 1 मध्ये. का? आपण समवेळा गुणाकार केलाय, तर उत्तर वजा 1 मध्ये येणार. कारण की वजा 1 गुणवले वजा 1 अधिक 1 आले इथपर्यंत, इथून पुन्हा वजा 1 सोबत गुणाकार केला म्हणजे अधिक 1 वजा 1. विरुद्ध चिन्ह असतील तर या ठिकाणी उत्तर जे आहे आपलं ते वजामध्ये येत असतं. वजामध्ये. या नियमाचा आधार घेऊन हे एक्झाम्पल 2 आपण सोडवलं, तर उत्तर वजामध्ये आलं. एवढं सगळ्यांना समजलं का? हो. लक्षात आलं? आता बघा, आता प्रश्नाकडे पहा. आता हा सगळा नियम तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल तर प्रश्नांकडे आपण आता पाहूयात. आपला प्रश्न काय आहे की वजा 1 ला त्यानेच, म्हणजे वजा 1 तर तुमच्याकडे आहेत, पण त्या वजा 1 ला त्यानेच 100 वेळा, बघा 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. आता बोला, काय उत्तर असणार? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. चला, आणखीन कोण सांगू इच्छिते? भोरे आहे का? भोरे.
बोला. भोरे. सुजित भोरे. सुजित भोरे. चला हँड रेज पटकन करून उत्तर द्यायचंय. बोल सई, तुझं उत्तर काय आलं? हॅलो मॅम, बोला. आवाज येतोय? येतोय बाळा. मॅम माझं उत्तर बी आलं. अच्छा, तुझं उत्तर बी आलं. ओके. आणखी संस्कृती, तुझं उत्तर काय आलं? हॅलो मॅम. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. ठीक आहे. ज्ञानदा, बघूयात. ए आणि बी मध्ये कन्फ्युज आहेत. तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की या ठिकाणी नक्की उत्तर काय येते. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी पाहायचंय शेवटपर्यंत. बघा, ज्ञानदा सांग तुझं काय आलं? ए. ठीक आहे. कदम बोला. अश्विनी कदम. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ए आलं. मोस्टली तुम्ही नियम पाहिला का रे बाळांनो? व्यवस्थित नियम पाहिला का? श्रेयान, तुझं काय आलं? श्रेयान वाळून, बोला. हॅलो मॅम. बोला श्रेयान. मॅडम माझे उत्तर बी आलं. कसं आलं रे श्रेयान तुझं उत्तर बी? सांग बरं मला. कारण की 100 वेळा म्हणजे 1ला त्याने 7 वेळा गुणले, म्हणजे -1 आणि प्लस 100 की 101, म्हणजे ती संख्या विषम वेळा घेतली, मग त्याचं उत्तर -1 येणार. आणि गुणाकार किती वेळा करावा लागला आपल्याला? 100. समवेळा. करेक्ट. व्हेरी गुड श्रेयान. चला, व्यवस्थित नियम तुम्ही समजून घेतलेला आहे. बघा बाळांनो, प्रश्न व्यवस्थित पहा. -1ला त्यानंच म्हणजे -1 आहे आणि यानंच तुम्हाला 100 वेळा गुणायचंय. किती वेळा? 100 वेळा गुणायचं आहे. म्हणजे 100 न गुणायचं नाही असं नाही. -1ला त्यानंच आपल्याला 100 टाइम्स म्हणजे 100 टाइम्स तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय, गुणायचं आहे. ठीक आहे. मग आपण काही पूर्ण तुम्ही किती वेळ करत बसलात तरी तुम्हाला अचूक पण उत्तर व्यवस्थित केलात तर मिळणार. पण असं काय करायचं असतं का 100 वेळा गुणत बसायचं असं नाही. तिथं ट्रिक वापरावी लागते, नियम वापरावे लागतात, तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर काढता येणार. आता -1 एक वेळा झाला, तुम्हाला याच्या सोबतच 100 वेळा गुणाकार करायचा आहे -1चा. मग एकूण संख्या किती झाल्या ह्या तुम्ही लक्षात का घेतलं नाही सांगा? एकूण संख्या आता इथं लिही 1 आणि इथं लिही 100, म्हणजे 100 अधिक 1 किती झालं? 101. ठीक आहे. मग ज्या संख्या आहेत त्या संख्या किती वेळा घ्याव्या लागल्या आपल्याला? 101 म्हणजेच विषम वेळा. विषम वेळा. करेक्ट बेटा. मग आता संख्या विषम वेळा घेतली तर आपल्याला गुणाकार किती वेळा करावा लागला? कसा करावा लागला? तर समवेळा. आहे की नाही? 100 वेळा गुणाकार केलाय म्हणजे समवेळा आपण गुणाकार केलाय त्या ठिकाणी. सो आपलं जे उत्तर आहे ते काय येणार? -1. चला, व्हेरी गुड. खूप छान श्रेयान, मस्त. छान लक्ष दिलंस, मस्त. अगदी बरोबर उत्तर सांगितलात. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं +1 होतं त्यांचं चुकलेले, म्हणजे हे बरोबर नाही. तुम्हाला पटतं का? मी नियमाचा आधार घेऊन तुम्हाला सांगितलेले. हा नियम आहे आणि या नियमात कुठं बसतंय ते सुद्धा सांगितलेले. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित उदाहरण पहा, समजून घ्या. याचं फायनल जे आन्सर आहे ते आन्सर -1 असणार आहे. ओके. -1ला त्यानंच 100 वेळा गुणायचे, म्हणजे -1 तर आपल्याला घ्यावंच लागणार आणि 100 वेळा तुम्हाला -1 न मल्टिप्लाय करायचे 100 टाइम्स. ठीक आहे. बघा इथं -1 किती? 100 वेळा. 100 वेळा. आणि सो तुमचं फायनल आन्सर काय असणार आहे? -1. आता समजलं का सांगा? चला. ओके, गुड. चला, आता लक्षात आलं का सगळ्यांच्या? लांडगे, तुझा हँड रेस कर जरा. ईश्वरी लांडगे. ईश्वरी लांडगे, तुला जर अडचण असेल तर तू हँड रेस करून विचारू शकते. ईश्वरी लांडगे, हा सांग मला काय तुझं अडचण आहे या उदाहरणामध्ये, ती क्लिअर करूत आपण. सांगा, बोला. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो मॅम. आवाज येतोय? येतोय, बोला.